तर मुसळधार पावसाचा मोठा फटका हार्बर रेल्वेच्या प्रवाशांना बसलेला आहे। कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे रेल्वे सेवेवर याचा परिणाम झालाय। यामुळे ठाणे रेल्वे स्थानकामध्ये वाशी आणि पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली असून नागरिकांचे हाल होत आहेत। ठाणे रेल्वे स्थानकावर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी पाहिला। पहिल्याच पावसाचा फटका जे काही सर्वसामान्य रेल्वेचे प्रवासी आक्रमण त्यांना बसलेलं आहे। ट्रान्स हार्बर जी काही सेवा आहे, खास करून ठाण्यावरनं वाशी आणि नेरूळ किंवा मग पनवेल या ठिकाणी जाणारी जी काही सेवा आहे ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे। मागील 2 तासांपासून आपण बघू शकतो की या ठिकाणी जी काही सेवा आहे ठप्प झाल्यामुळं सर्वसामान्य जे काही प्रवासी पूर्णपणे वेटाकुटी झालेला आहे। रेल्वेच्या वतीने काही देखील सांगण्यात आलेलं नाही आहे। खास करून कोपरखैरणे आणि सुरते रेल्वे स्थानकामध्ये जे काही पाणी साचलेलं आहे याच्यामुळे याचा फटका हे जे काही प्रवासी त्यांना बसतोय। खूपच गर्दी या ठिकाणी दिसते। पोलिसांच्या माध्यमातून देखील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे जेव्हा पाणी कमी होईल तर मग जे काही तांत्रिक फॉल्ट आहे तो झाल्यानंतर या ठिकाणी सेवा सुरू करण्यात येईल। परंतु मागील 2 तासांपासून ही सेवा बंद असल्यामुळे कुठेतरी प्रवाशांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। लवकरात लवकर सेवा सुरू करावी अशी देखील अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे ठाण्यावरनं वाशी किंवा ठाण्यावरनं पनवेल जाणारे जे काही प्रवासी आहेत त्यांना आज घरीच थांबावं लागणार आहे। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे। रेल्वे कशा पद्धतीने उशिरा सुरू आहेत हे आपण पाहिलं। मात्र याच उशिरा सुरू असलेल्या रेल्वेमुळे काय परिस्थिती स्टेशनवर आहे याची दृश्य तुम्ही पहा। अगदी किड्या मुंग्यांसारखी माणसं चुरडली जाण्याची इथं भीती आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। रेल्वे स्टेशनचा हा संपूर्ण परिसर आहे। रेल्वे स्टेशनवर ही सर्व माणसं आहेत। रेल्वे आल्यामुळे ट्रेन उशिराने धावतात त्यामुळे अक्षरशः तिथं मोठा अपघात होण्याची परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते। रेल्वे अगदी प्लॅटफॉर्मवर आली आणि रेल्वे आल्यानंतर कशा पद्धतीने झुंबड उडालेली आहे रेल्वे पकडण्यासाठीची ही दृश्य तुम्ही पाहताय। त्यामुळे कुठेतरी नागरिकांनी आता संयम धरायला पाहिजे असंही आपल्याला दिसतं। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी फोनवरनं जोडले जात आहेत। विकास काटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोनवरनं। प्रचंड गर्दी झालेली आहे ठाणे रेल्वे स्थानकावर। अपघात होण्याची भीती सुद्धा इथे नाकारता येत नाही। विकास, आज सकाळपासून म्हणजे गेल्या 1 तासापासून जी काय ठाण्यावरनं ट्रान्स हार्बरची सेवा आहे पनवेल किंवा मग वाशी असणारी ही ट्रेनची सेवा आता सुरू झालेली आहे। खास करून एवढ्या प्रचंड प्रमाणात गर्दी असताना देखील रेल्वेच्या वतीने कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नव्हती। तरी देखील नागरिकांनी किंवा मग जे काही प्रवासी त्यांनी संयम बाळगला त्यामुळे पुढील अर्धा टळलेला आहे। आता 5 मिनिटापूर्वीच ठाण्यावरनं पनवेलच्या दिशेने पहिली जी काही रेल्वे आहे म्हणजे आज सकाळपासूनच जी काही ठप्प झाली होती मागील 2 तासांपासून हे आता रवाना झालं। त्यामुळे कुठेतरी शिक्षेचा निश्वास जे काही रेल्वे प्रवासी त्यांनी व्यक्त केला। परंतु अजून देखील हे ठाण्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक 9 आणि 10 जे ट्रान्स हार्बर आहेत त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी गर्दी केलेली आहे। नक्कीच आपण पाहतोय यावेळेस रेल्वेमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी सुरू आहे। धन्यवाद विकास, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दृश्य तुम्ही पाहताय रेल्वे प्लॅटफॉर्मवर आल्या आल्या अक्षरशः किड्यामुंग्यांसारखी माणसं रेल्वे पकडण्यासाठी पुढे येतात। रेल्वेचा एक लोंढा डब्याच्या आतून बाहेर पडतोय, त्यांनाही जागा मिळत नाही नीटचं बाहेर पडायला। आपण पाहतोय जो जिना आहे त्या जिन्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झालेली। ही स्टेशनवरची दृश्य आहेत। स्टेशनवर अशा पद्धतीनं भयंकर गर्दी झालेली आहे। रेल्वे प्रशासनाकडनं काही उपाययोजना कधीच केलेल्या नसतात। तेच चित्र त्यांचा फोल ठरलेला कारभार वारंवार इथे दिसत असतो। मात्र स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन वारंवार इकडे केलं जात आहे। आपण पाहतोय कशा पद्धतीनं हे सर्व नागरिक या रेल्वेमध्ये चढण्याची धडपड करत आहेत।